नवरात्रीमध्ये नवदुर्गांचं एकत्र दर्शन घेण्यासाठी मी चाललोय मुंब्रा देवीला दरवर्षीप्रमाणे. तुम्हाला सुद्धा दर्शन घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हाय गाईज, वेलकम 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 बॅक टू द अनदर व्लॉग. मी दरवर्षी मुंब्रा देवीला का जातो याच्या पाठी पण एक स्टोरी आहे. त्याचं कारण असं आहे की माझी मम्मी दरवर्षी मुंब्रा देवीला जायची, पण आता प्रॉब्लेम असा आहे की तिला तेवढ्यावरती चढायला जमतच नाही. तर मम्मीची ओटी घेऊन मी आईकडे जातो. तर आता माझ्याबरोबर आहे आदेश. चला लावूया. गाईज, आम्ही पोहोचलोय मुंब्रा स्टेशनला आणि हा आला आई मुंब्रा देवी प्रवेशद्वार. त्या बघा, इथून मुंब्रा देवीच्या पायऱ्या सुरू होत आहेत. मी ओटी घेऊन आलोच आहे. आता आदेशने पण ओटी घेतली आहे. आदेशने पाण्याची बॉटल पण घेतली आहे. पण ट्विस्ट असं आहे, आम्ही न काही खाता पिता वरती जाणार आहे. पाण्याची बॉटल ही बघू शकता तुम्ही. ही बॉटल आम्ही फोडणारच नाही जोपर्यंत आपण दर्शन घेत नाही तोपर्यंत. वरती लिंबू पाणी वगैरे पण भेटतं, आपण काहीही पिणार नाही. हा ना, चालेल चालेल ना. जास्त करूया आपण पूर्ण. चल ठीक आहे, मी तर रेडी भाई. मला काय प्रॉब्लेम, मला पण काही प्रॉब्लेम नाही बाबा. ठीक आहे चालेल. ही बॉटल बघून घ्या, ही बॉटल खुलणार नाही आहे. अशी जशी आपण वरती खोलू. चल चल. आणि आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली. चला, पाण्याची बॉटल प्रूफ साठी आतमध्ये टाकतोय आणि आतमधूनच बाहेर काढू आम्ही. गाईज, हा बघा हायवे आला आणि आता वाजले 12:49. या या या. हा सॉरी, काय नाही, काकीचं पकडून चढत होता ना म्हणून जरा बाजूला झालो. हा, तर आता बघूया वरती जायला किती वेळ लागतोय. तिथे जायचं आहे आपल्याला. दिसतंय का मंदिर? हा, इथे. तर आम्ही पोहोचलो श्री मारुती मंदिर आणि श्री साथी आसरा देवी मंदिर. येताना पाया पडूया. चला आता. आणि जरा गर्दी आहे बाई, जरा जास्तच गर्दी आहे वाटते. हे बघा, इथे सगळी दुकानं पण आहेत. हा चायनीज भेलवाला आहे. इथे कडे वगैरे आहेत. इथे लिंबू पाणी वगैरे, वडापाव. गाईस, अर्ध्यावर पोचलोय आम्ही आणि थोडंसं बसलोय. 2 मिनटं बसूया. लोक येत आहेत कंटिन्यू. हालत बेकार होते म्हणून जिम बरोबर कार्डिओ पण लावायचा. अरे नाही रे बाबा, फक्त जिम लावून नाही. कसा एवढं तर सुकला रे. कसा पाणी मांग रहा है तर पाणी दूंगा नाही. हे बघा, इथे मंचुरियन पण आहे भाई. गाईज, हा व्ह्यू बघा. आणि आम्ही ऑलमोस्ट पोचलोच आहे आता. आता जरा बसलेलो, व्हिडिओ काढायची होती म्हणून जरा दम खाल्ला. फक्त 2दाच बसलो, एक मगाशी एक आता. आता डायरेक्ट दर्शनाला. आता मध्ये थांबायचं नाही. बाकी व्ह्यू तर एक नंबर आहे भाई, खतरनाक. गाईस, चपला आम्ही काढल्या आणि आम्ही पोचलो आई मुंब्रा देवी मंदिर. हे बघा, इथून लाईन सुरू झाली आहे. 1-4 झाले आणि आम्ही मंदिराच्या लाईनीत आहोत. गाईस, ओटीचं ताट बनवलंय. थोड्याच वेळात आपण ओटी भरूया आणि दर्शन घेऊया. मी पोचत आलोय. आता जरा ओटी भरतो, पाया पडतो. गाईज, आमचं दर्शन घेऊन झालंय. आता जरा पाणी घेतो, जाम ताण लागली बाई. हे बघा, तुमच्या समोरच बॉटल आपण बॅगेतून काढूया. बाकी ही बघा, सेम बॉटल आहे बाई, फोडली वगैरे पण नाही. फोड भाई फोड.
पहिला घातलेला घास नसतो रे, गोट असतो. गोट असतो रे. काय बरं वाटतंय बघ. गाईज आमचं दर्शन झालंय, जाम भारी दर्शन झालंय. बघितलं असेल तुम्ही हा व्ह्यू, तर वरतून पण बघितलं. आता उतरतोय. तरी ना गेल्या वर्षी आम्ही आलेलो ना त्यावेळेला ना आम्ही जिम बिमला जात नव्हतो. आम्ही चढताना आमची फाटलेली फुल आणि आमची थोडीशी हालत टाईट झाली. बॉडीची वाट लागली ना. वाट म्हणजे जिमची गरज आहे. सगळी पापा आठवली इथे आल्या. सगळं आठवलं. उतरताना पाय थरथरत होते कंटिन्यू. आता काहीच नाही, बाजूवर आहे. आता काहीच नाही, व्यवस्थित एकदम प्रॉपर. आम्ही फक्त चढताना 2दाच पोचलो. आम्ही लगेच 10-15-20 मिनिटात पोचलो आम्ही. जिम जाऊ भाई, बॉडी चांगली बनवा. बॉडी चांगली नाही बनली तरी आतून हेल्थ चांगली राहिली पाहिजे. मग अशा ठिकाणी कामाला येतं भाई. गेल्या वर्षी आम्हाला साक्षात्कार झालेला, मी ब्लॉगमध्ये पण बोललो होतो. गाईज उतरताना आम्ही आलोय श्री मारुती मंदिर आणि श्री साती आसरा देवी मंदिर. आईच्या काकी बघा प्रत्येक पायरीला हळद कुंकू लावत चालले. आणि ही आली उतरताना शेवटची पायरी. आईम्रदेवी की जय. आणि अशा प्रकारे उतरले आम्ही. ओटीचे किती पैसे घेतले? 100 रुपये. 60 वाली पण आहे, 100 वाली पण आहे. चला आता घरी जाऊया, भूक लागली, काहीतरी खातो. ही व्हिडिओ आपण इथेच संपवूया. आय होप यू लाईक द व्हिडिओ. आणि इफ यू लाईक द व्हिडिओ, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया तुम्हाला अशाच कोणत्या तरी नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, असं तर बाय, टेक केअर, सी यू अगेन, पीस आउट.